डॉक्टर बाबासाहेबांचं जीवनचारित्र्य. महार कुटुंबात डॉक्टर बाबासाहेब जन्मात झाला. डॉक्टर बाबासाहेब महार कुटुंबात जन्म झाला. चारी बाजू अंधारलेल्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेबांनी अखंड विद्याभ्यास केला. अविश्रांत परिश्रम केले. अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या. स्वतंत्र भारताची घटना लिहिली. अत्यंत यातना भोगत असलेल्या समाजाला प्रकाश दिला. त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवली. वडिलांनी केलेल्या संस्काराचा बाबासाहेबांवर फार मोठा परिणाम झाला. डॉक्टर बाबासाहेबांचे भावी आयुष्य या संस्काराच्या मुशीत घडले. डॉक्टर बाबासाहेबांची जडणघडण वडिलांच्या संस्कारातून झाली. मातापित्यांचे संस्कार मुलाचे आयुष्य घडवते म्हणतात ते खोटे नाही. मुंबईच्या डबकचाळीत रामजीचे कुटुंब राहत होते. स्वयंपाक-पाणी, जेवण-खाणं, भांडी, डबे, पाहुण्यांचे ये-जा सारे एकाच खोलीत होत असे. मुलाने खूप शिकावे, ज्ञानी व्हावे, नावलौकिक मिळवावा असे रामजी बाबांना वाटे. मुलाच्या अभ्यासात अडचण येऊ नये यासाठी रामजी बाबांनी खूप कष्ट घेतले. छोट्या भिवालाही तलवार लवकर झोपावयास सांगत. स्वतः रात्री 2 वाजेपर्यंत जागत पहाटे 4 वाजता मुलांना अभ्यासाला उठवीत. घरात विजेचा दिवा नव्हता, तेलाचा दिवा होता. त्या दिव्यापुढे बसून डॉक्टर बाबासाहेबांना लहानपणापासून अवांतर वाचनाची खूप आवड होती. एखादे पुस्तक दिसले की ते वाचण्याकरिता त्यांना हवे असे पुस्तकांचा संग्रह करण्याचा लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेबांना छंद होता. पुस्तकाकरिता ते वडिलांकडे हट्ट करीत. अत्यंत जवळ पैसा नसला तरीही रामजी बाबा मुलाचा हट्ट पुरवीत. उसनवारी करून पुस्तके आणीत. पैसे मिळाले नाही तर मुलीकडे जात. तिच्याकडून दागिने घेत. मारवाड्याकडे गहाण ठेवीत. छोट्या भिवाला पुस्तके आणून देत. पैसे आले की दागिने सोडून पुस्तकाकरिता मुलाने खूप शिकावे, वाचावे, बुद्धिमान व्हावे, कीर्तिमान व्हावे याकरिता ते खूप कष्ट घेत. माझ्या मोठेपणात माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे असे डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणत. रामजी बाबा कोरेगाव येथे जय भीम. हे भिवाचं बालपण होतं. आवडलं तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. जय भीम.